केस अन केस उपटून टाकतो तेव्हा आपण योनी मार्गाला नकळत इजा पोहोचवत असतो. काही महिला टॅल्कम पावडर लावतात त्या भागात, त्यामुळे टॅल्कम पावडर ही योनी मार्गात लावण्याची गोष्ट नाही. गेल्या काही दिवसात एकदा मला पेशंट आली होती, एक छोटी मुलगी, म्हणजे खरं तर 25 वर्षाची, जिचं लग्न होतं आणि बिकिनी वॅक्स करता ती गेली आणि बिकिनी वॅक्स करताना तिला बऱ्यापैकी गंभीर जखम झाली योनी मार्गात आणि योनी मार्गामध्ये बऱ्यापैकी मोठा कट गेला बिकिनी वॅक्सिंग करताना. तर ही केस हाताळल्यावर माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे चुकीचे फॅशन ट्रेंड्स मुलींमध्ये, महिलांमध्ये येत आहेत आणि याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची खूप गरज आहे. तर गेल्या काही वर्षात बिकिनी वॅक्स हा ही ट्रेंड जरा वाढत चाललेला दिसतो. ज्यांना बिकिनी वॅक्सबद्दल माहीत नाही त्यांच्याकरता माहिती म्हणजे अशी की बिकिनी वॅक्समध्ये योनी मार्गाचा एक केस अन केस उपटला जातो. बेसिकली वॅक्सिंग म्हणजे केस काढून टाकणे. तर याच्यामध्ये कसं होतं की योनी मार्गाच्या भागात असलेले केस हे थोडेफार त्याच्यासाठी ग्रूमिंग करणं किंवा ते थोडेसे कात्रीने कमी ठेवणं हे योग्य आहे. पण तो केस अन केस उपटून टाकतो जेव्हा ह्या टाईपच्या गोष्टी आपण करतो तेव्हा आपण योनी मार्गाला नकळत इजा पोहोचवत असतो. हे मुलींनी लक्षात घ्यायला पाहिजे. कारण असं म्हणतात की स्त्रीचा योनी मार्ग स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी सक्षम असतो. त्यासाठी खूप वेगळ्या गोष्टी करायची गरज नसते. तर योनी मार्गामध्ये स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा योनी मार्गाची प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी त्याच्यात चांगले आणि वाईट असे सगळ्या प्रकारचे जीवाणू असतात. नॉर्मली हे जे जीवाणू असतात ते एकमेकांना सहकार्य करत योनी मार्गात असतात. जेव्हा अशा गोष्टी वेगवेगळ्या केल्या जातात, जसं इंटिमेट वॉशचं पण फार फॅड सध्या झालेलं आहे. तर हे इंटिमेट वॉश म्हणजे हे ॲसिडिक वॉशेस असतात. तर त्याच्यासाठी ते असं म्हणतात की वजायनाचा पीएच म्हणजे वजायनाची आतली बाजू जी असते ती ॲसिडिक असते, त्यामुळे ह्या वॉशचा फायदा होईल असं मुलींना किंवा महिलांना भासवलं जातं. पण ह्याच्यात समस्या अशी आहे की जो ॲसिडिक पीएच आहे म्हणजे ॲसिडिक वातावरण आहे हे योनी मार्गाच्या आतल्या बाजूला आहे. बाहेरच्या बाजूला नॉर्मल त्वचा असते आणि जेव्हा मुली हा इंटिमेट वॉश यूज करतात तेव्हा त्या हा बाहेरच्या बाजूनी करतात. त्यामुळे याच्यात बाहेरच्या त्वचेचं नुकसान होतं, बाहेरची त्वचा हुळहुळी होते. तर हे इंटिमेट वॉश किंवा सतत शेविंग करणे, बिकिनी वॅक्स किंवा सतत डाउचिंग करणे म्हणजे वजायना आतनं हँडशॉवरनी धुवायची खूप मुलींना सवय असते. पण या सगळ्या गोष्टींनी होतं असं की जे चांगले जीवाणू आहेत योनी मार्गाच्या आतले, जे गरजेचे आहेत प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्याकरता, त्याला आपण नुकसान करतो आणि त्या चांगल्या जीवाणूंचं प्रमाण कमी होतं आणि वाईट जीवाणूंचं प्रमाण वाढतं. त्यामुळे योनी मार्गात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. जंतुसंसर्ग जास्त पटकन होऊ शकतात. तर तसंही प्रत्येक वेळी जेव्हा स्त्रीची पाळी येते तेव्हा त्या रक्ताचा पीएच हा अल्कलाईन असतो आणि वजायनाचा पीएच ॲसिडिक असतो. तेव्हा त्या पीएच चेंजेसमुळे आधीच योनी मार्गाची प्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली असते. त्यामुळे त्याच्यानंतर जंतुसंसर्गाचं प्रमाण थोडंसं वाढतं. आणि दुसरं असं की बिकिनी वॅक्स किंवा सतत शेविंग यामुळे जी केसांची मुळं असतात, जी थोडेसे केस असले तर ती चांगली राहतात, पण जेव्हा केस उपटले जातात सतत किंवा शेविंग केलं जातं तेव्हा ही केसांची मुळं उघडी पडतात आणि उघड्या पडलेल्या केसांच्या मुळांमध्ये बऱ्यापैकी जंतुसंसर्ग पटकन होऊ शकतो. मग वेगवेगळे फोड, वेगवेगळे कधी अगदी पू होईपर्यंत फोड येणे, वेगवेगळे इन्फेक्शन्स होणे, ह्या गोष्टी खूप नॉर्मली दिसतात. आणि मग त्याच्यात बुरशीजन्य आजार किंवा फंगल इन्फेक्शन्स या गोष्टीसुद्धा खूप दिसतात. तर ह्या वेगवेगळ्या ट्रेंड्समध्ये मी हेही बघते की काही महिला टॅल्कम पावडर लावतात त्या भागात. पण टॅल्कम पावडर ही योनी मार्गाच्या आत गेली तर त्यामुळे ओव्हेरियन कॅन्सरसुद्धा नजरेस आलेले. ही पण एक समजून घ्यायची गोष्ट आहे की कधी बायका ॲक्च्युली कधी सांगायचं तर हाताला येईल ते लावतात, कधी तेल लावतात. आता तेल तुम्ही योनी मार्गाला लावलं तर त्याचा ऑक्सिजन सप्लाय कट ऑफ होतो आणि बुरशीजन्य आजार वाढू शकतात. किंवा काही बायका काही त्रास झाला, समजा खास सुटणे हा तर खूपच नेहमीचीच समस्या आहे. पण याच्यासाठी स्त्रिया काय करतात की स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला न घेता केमिस्टकडे जायचं, जी ट्यूब हाताला येईल, घरात जी ट्यूब असेल ती लावायला सुरुवात करतात. याच्यानी होतं असं की जे हे आजार आहेत किंवा हे जे जंतुसंसर्ग आहेत यांची जंतूंची प्रतिकारशक्ती वाढत जाते आणि मग हे संसर्ग बरे होणं हे जरा अवघड होऊन बसतं. त्यामुळे अगदी सोप्या साध्या गोष्टी असतात या, पण या तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा निदान योग्य माहिती घेऊन, नुसतं गुगल करून नव्हे. गुगलिंग हा एक अजून मोठा प्रॉब्लेम आहे की काही झालं की तुम्ही गुगल करून जर का तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलात
तर ह्या सगळ्या गोष्टी अजून अवघड होऊन बसतात.